क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. गोटीला पेपर झाले मग गेले. घेतलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री चालू ठेवणार आहेस कशासाठी? बघतोय बाळा, एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणच नाही. आणि किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं होतो. या वरच्या वर्गातल्या मूडवर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्याजवळही आहे आणि त्याला धार येणारे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर होईल. या वेळेला जर पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते पाडून टाकायचं पोर. या वेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना, असं झालंय मला. नाव पाडू नको का आंबेडकराचं? आंबेडकर साहेब काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पूर्वजन्माला घालायची आणि तोंड फुकत बसायची. यातच दिवस चालेच आमच्या बाईच्या जातीचे. साहेब जिवंतपणी मरण यातना नाही सहन होतात. आपल्याला मूल होऊ
निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. Todo